तर देवेंद्र फडणवीसांशी वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी सर्वांना उत्सुकता होती ती राज वर्षा बंगल्यावर नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले याची। पत्रकार परिषदेमध्ये राज यांनी याचा उलगडा केला। त्यांनी या भेटीमध्ये मुंबईतली वाहतूक कोंडी आणि इतर काही मुद्द्यांवर बोट ठेवलं। त्याविषयी फडणवीसांशी चर्चा केली। सविस्तर जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। टाउन प्लॅनिंग असा विषयच येत नाही। आपल्याकडे डीपी बनतो पण टीपी नाही बनत। रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे। आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना। आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो ना, तो लॉ आहे, ऑर्डर नाही। वर्षा बंगल्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत 50 मिनिटं चर्चा केली। या 50 मिनिटांपैकी किती वेळ राजकीय खलबतांसाठी खर्ची झाला याचं उत्तर एकतर फडणवीस किंवा राज ठाकरेच देऊ शकतात। दरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत या बैठकीत फडणवीसांशी राजकारणाशिवाय झालेल्या महत्त्वाच्या चर्चेची सविस्तर माहिती दिली। वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त, वाहतूक विभागाचे सहआयुक्तही उपस्थित होते। या बैठकीत राज यांनी काही आराखड्यांचं सादरीकरणही केलं। रस्ते कमी आहेत, ट्रॅफिकला शिस्त नाही, कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत, काहीही चालू आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये याचं जर उत्तर आता सापडलं नाही किंवा याच्यावरती जर समजा आता काम नाही केलं राज्य सरकारने, काय झालंय, आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। राज ठाकरेंनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवलंय ते जरा सविस्तर जाणून घेऊया। बेशिस्त पार्किंगसाठी अधिक दंड, प्रसंगी कोठडी अशी शिक्षा आवश्यक, लहान मैदानांच्या खाली पार्किंग व्यवस्था करण्याची संकल्पना, पार्किंगसाठी आणि नो पार्किंगसाठी वेगवेगळ्या रंगांचं मार्किंग, मुंबईची तुंबई टाळण्यासाठी तज्ज्ञांची मदत आवश्यक, मुंबईत परराज्यातून येणारे लोंढे थांबवण्याचा आग्रह, इतर शहरांचा योग्य विकास झाल्यास लोंढे थांबतील असं मत, सरकारी जमिनींवर झोपड्या उभ्या राहतात, कुंपणच शेत खातं तिथं लक्ष द्या, मुंबईत उंच उंच इमारती आहेत पण रस्ते अपुरे असल्याकडे लक्ष वेधण्याचा राज ठाकरेंनी प्रयत्न केला। या आणि याशिवाय बऱ्याच गोष्टी अधोरेखित करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलाय। ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही। प्रत्येक जण ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू। त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये, पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार। ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना हे शिकवलंही जात नाही कुठे गाडी पार्क करायची, कुठे कसं वागायचं, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात। कळलं का? की तुम्हाला काय नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, अर्बन नक्षल, ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना। कुंपणच शेत खाते हा राज ठाकरेंचा मुद्दा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे। सरकारी जमिनीवर वाढणाऱ्या आरक्षणाला कोण संरक्षण देतं यावरून त्यांनी सवाल उपस्थित केला। पण त्याचबरोबर रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, रस्ते कामातला भ्रष्टाचार यावरून राज ठाकरेंनी तोफ डागली। रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर? धंदा कशा अर्थाने बोलतोय मी, की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजे। याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच येतो।
की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. सध्या गाजत असलेल्या कबूतर आणि हत्ती प्रकरणावरून टोले हाणण्यासाठी राज ठाकरेंनी बाप्पाच्या उंदीर मामाला आखाड्यात उतरवलं. तुमच्या घरात जर समजा 1-4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात. माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 125 वर्षापूर्वी या शहराची लोकसंख्या कितीची होती? आज या मुंबईमध्ये एवढे लोंढे आलेत, पण आजही हे स्टेशन टिकून आहे. का टिकून आहे? कारण त्याची रचना सर्वोत्कृष्ट आहे. मनसेच्या स्थापनेनंतर राज यांनी महाराष्ट्रासाठी ब्लूप्रिंट तयार केली होती. त्या ब्लूप्रिंटमध्ये राज ठाकरेंनी हेच मुद्दे मांडले होते. बुजलेले नाले, अनधिकृत झोपडपट्ट्या, खोटे परवाने देऊन रिक्षा किंवा टॅक्सी शहरभर फिरतायत, अनधिकृत रेशन कार्ड दिली जात आहेत. आज महाराष्ट्रातल्या शहरांची ही परिस्थिती, तर ग्रामीण भागाची काय असेल? त्यानंतर त्या ब्लूप्रिंटचं काय झालं हे कुणास ठाऊक. मात्र कागदावर राहिलेल्या ब्लूप्रिंटवरून विरोधकांनी प्रत्येक वेळी मनसेचा समाचार घेतला. आपल्या वागण्यात, बोलण्यात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत, एसटी स्टँडवर, ट्रॅफिकमध्ये, महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, फुटपाथवर, सर्व ठिकाणी हे सौंदर्य आलं पाहिजे. गेल्या 2 महिन्यांपासून रंगलेल्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा, बेस्ट पतपेढी निवडणुकीतली ठाकरे बंधूंची सुमार कामगिरी आणि त्या निकालाला 24 तास उलटायच्या आत राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीमुळे काही खुसखुशीत खाद्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राज यांनी खुसखुशीत खाद्याऐवजी मुंबईला कोंडीतून सोडवण्यासाठीचं बाळकडू पाजण्याचा प्रयत्न केला. आता मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या सूचना किती गांभीर्यानं घेणार यावरून फक्त मुंबईचीच कोंडी नव्हे तर भाजप आणि मनसेतलीही कोंडी फुटणार का हेही अवलंबून असेल. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई.